नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 20 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 21वा अध्याय वाचत आहोत. 21व्या अध्यायाचे आपले 200 पर्यंतचे वेळ पूर्ण झालेले आहेत. आता 200च्या पुढच्या वेळ आपल्याला वाचायचे आहेत. वाचनाला सुरुवात करण्यात आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकाएकी सकळ विषयासी त्याग न करवे प्राण्यासी, या लागी निषेधे निंदुरी त्यासी शने शने विषयासी त्यागावी. जो जो विषयाची निवृत्ती तो तो निज सुखाची प्राप्ती. पूर्ण बांधल्या विरक्ती साधक होती मद्रुपतेची प्राप्ती. आडवी असे विषयासक्ती ते झाली या विषय निवृत्ती. साधक होती मद्रुप जेथ माझी स्वरूपाची प्राप्ती. तेथ निशेष निमे अहंकृती. तेव्हा शोक मोहाची होय शांती. जाय निश्चित्य अविद्या नाश सवे जाण. नाशती जन्मभाव दारुण. तेव्हा मरणासीच मरण हारपे जीवपण जीवांचे. अविद्या निमाल्या जीवेसी ठाव नाही भवभयासी. जेवी सबळ बळे अंधारेसी नुरेची दिशी दिनोदयी. जेवी का मृगजळाचा पूर नसाहे दृष्टीचा निर्धार. तेवी भवभयसी संसार झाला साचर वावगा. प्राणी पावावया कल्याण हे वेदोक्त स्वधर्माचरण. विषय त्यागा लागी जाण केली निरूपण गुणदोषा. जे साच वेदार्था ते नेनती. ते वेदा प्रवृत्ती पर म्हणती. परी वेदे घोतिली विरक्ती विषयासक्ती छेदक. वेदोक्त स्वधर्म स्थिती होय विषयाची विरक्ती. प्राणी निज मोक्ष पावती हे वेदोक्ती पै माझी. हे सांडोनिया वेदस्थिती ही केवळ विषयाची आसक्ती. प्राणी अति सुख पावती ऐक तुझ प्रती सांगेन. प्रवृत्ती तितुकी अनर्थ हेतू रेची अर्थीचा वृत्तांतू. चो श्लोकी श्री भगवंतू असो सांगतू उद्धवा. विषयाचे गोडपण सदा ध्याय त्याचे मन. त्यासी विषयासक्ती जाण अति गहन उल्हासे. विषयासक्तीचा संभ्रम तेने निर्लज्ज खवळे काम. कामस्तव अति विषम शोषी दुर्गम उपाय. विषय कामार्थ जे उपाय त्यासी प्रतिपदी अपाय. तेव्हा विषय काम सिद्धी न होय. तेव्हा महाकलह विवादू. जेथ अति जल्पसा विवाद. तेथ खटाटोपेसी सन्नद्ध. खवळला उठी क्रोध अतिविरुद्ध दुर्धर. क्रोध खवळल्या दारुण. बुद्धीचे तत्काळ नासी ज्ञान. जे तेव्हा विवेकाचे प्राशन करी जाण महामोह. विवेकाचे लोपल्या भान. स्तब्ध चेतना होय जाण. तेव्हा कार्य आठवण हेही स्मरण बुडाले. विवेकशून्य स्तब्धवत तेथ विषयो ना परमार्थ. न कळे सन्मार्ग पंथ आत्मघात पदोपदी. केवळ जडमूड होनी जेवी का मूर्छित प्राणी. तैसे परी स्तब्ध होनी अज्ञानपणी श्रमला. या परी जेतना मेला जडमूड होनी ठेला. तिथ्या निज स्वार्था मुकला अंगी वाजला नर्थू. एव विषयाची आसक्ती तमागुने वृत्ती. तेव्हा एकी ही स्फुरेना स्फूर्ती. मी कोण ही चित्ती स्फुरेना. ऐसा भ्रमे भुलला प्राणी. जैसा उन्मत मदिरा पाणी. त्यासी स्मरणासी विस्मरणी भ्रमिस्त मनी पडिला. का विषम संधी ज्वरू तिने ज्वरे वरे थोरू. त्यासी नावडे अपपरू वृथा विकारू बडबड करी. फाटा फुटली आवरी भलतेची स्मरण करी. तया नाठवे काही ते परी. प्राणी अघोरी पडले जाण. का झाली या भूत संचार. प्राणी हुंबरे हुंकार. पडीला चित्तासी विसरा मने विकुकर मनोनी भुके. ऐसे जीविके नेनोनी प्राणी. घाबरे तैसा स्वप्नी. मने मी पडलो रणी. ऐसी प्राणी स्वप्नी फुलले.
तैसी भुली लटकी भुलवणी काम मोहे व्यापिले प्राणी जडमूडपण टाकूनी अंतकरणी वेडावले मुक्या नाकी भरे मुरकूट ते फेफे बे बेकरी निकृष्ट न कळे रणे करी हाट ते खटपट वावगी तैसे दुःख पडे प्राणी परी न कळे उचकरणी पडीने मोहमध्ये भोलोनी मूकपणी बिंबात अहंकृतीचा उभारा शरीरी भरला से वारा तो होनी बाधक नरा पडले आडद्वारा अंधकुंभी का दिलियाचा ढोर पाही डोळा झापडी स्वदेही अवघाव वेळ चाले परिपाही पंथन काही नटकेची भवंता फिरे लागवेगी परी पाहता न लगे आगी गायाची भोवते बोयगी भोवंडी अंगी चिराली तैसे विषय भवंडीत भऊ परी नकळेची विधी माऊ तैसा सर्प भ्रमला लागे धावू तैसे विषय आघवे धावती आवसेचे काळे गडद तैसा जडमूड झाला स्तब्ध सुरेना पर हा बुध जगद्दाध ओढवलेले जेवी लोहकाराची भाती तेवी वृथा श्वासोच्छवास होती वृक्षाची जैसी तटस्थ स्थिती या परी जिती जित नामेली सकामासी स्वर्गप्राप्ती मनसी बोलिली असे वेदोक्ती तेही प्रलोभाची वदंती एक तुझ प्रती सांगेन निष्काम जे का कर्मस्थिती ते मूर्ख सर्वथा न करीती त्यासी दाऊनिया फलश्रुती स्वकर्म प्रवृत्ती लाविले सकाम अथवा निष्काम कर्मक्रिया दोहीची सम इथ वासनाची विषम सकाम निष्काम फलहेतू जेविका स्वातीचे जळ शिंपी माझी होय मुक्त फळ तेची सेवी जय महाव्याळ ते हाळ हाळ हळ होऊन टाके तेवी आपुली जे का कल्पना निष्कामी आणि मुक्तपणा तेची सकामत्वे जाणा दृढ बंधना उपजवी वेदू बोलीला जे स्वर्गफल ते मुक्तत्वे नव्हे केवळ जेवी भेषज घ्यावया बाळ देऊनी गुळ चाळवी जे ओखद घेतली या पाठी क्षयरोगाची होय तुटी परी बाळ हातीचा गुळ चाटी ते नव्हे फळ दृष्टी भेषची तेवी वेदाचे मनोगती स्वर्गफळाची अभिव्यक्ती मूर्खासी दावया मुक्ती स्वधर्मस्थिती लावितो मनसी कर्मवादी जे नर वेद सांगती प्रवृत्ती पर तो वेदार्थ निर्वृत्ती तत्पर केविसाचार मानावा श्रुत्यार्थ जय प्रवृत्ती धरी ते वेदू झाला अनर्थकारी ते प्रवृत्ती दुषूनी श्रीहरी दावी निवृत्तीवरी वेदार्थ उपजतांची प्राणीमात्रांसी देह आवडे सर्वस्वेसी देहात्मवादी विषयासी जीवे प्राणीसी लोलूप विषय कामाच्या आसक्ती स्त्री पुत्राची गोडीश्चित्ती स्वजन धनाची अतिप्रीती स्वभावस्थिती अनिवार जेने जाई जे अधोगती ऐसी जे कामसक्ती ते प्राण्यासी सहजगती विषयशक्ती स्वभावे तेची विषयाची प्रवृत्ती वेद बोले जे विद्युत्ती ते सर्वांचा स्वार्थघाती झाला नर्थी वेदवादू मरतया तरट मारू केला बुडत्याचे डोई दगड दिधला आंधळा अंधकूपी घातला तैसा वेदू झाला नर्थी वेदू जय विषयी गोवी तै प्राण्या ते कोण उगवी राजा सर्वस्वे नागवी ते कोण सोडवी दिनते नेनो निवेदिता मथितार्थू स्वये जो का
विषयासक्तू तो मानी प्रवृत्ती परश्रुत्यार्थो अनर्थ हेतू बालिशा पुत्रपित्या सपुसे जान ग्रहणी जेऊ परमान्न एरो मनी सुटल्या ग्रहण उष्ण भोजन स्वगृही करू तैची माझ्या वेदाची युक्ती निषेध मुखे दावी प्रवृत्ती येणे वेदाच्या मनोगती विषय निवृत्ती मुख्यत्वे विषयी बुडते जे जन त्याचे करावया उद्धरण माझा वेदवादू जान सकामपण त्या नाही कोणी एक मंदबुद्धी केवळ विषांध स्त्रीशुद्धी ते सकाम जल्पती वेदनिविधी त्याची कुबुद्धी हरी सांगे फल त्यागे स्वधर्मास्थिती सर्वथा सकाम न करीती या लागी वेद बोले फलश्रुती स्वधर्म प्रवृत्ती लागुनी सैंधव सांगरा भेटू जाता ते जेवी का हरपे सैंधवता तेवी स्वधर्मी प्रवर्तता सकामता उरेना जैशी दो दिव्याची वाती एकवट केलिया ज्योती तेथ न दिसे भेद गती पाहता ज्योती एकची जेवी अग्नी कापूर मिळता तो अग्नीची होय तत्वता तेवी स्वधर्म कर्मी प्रवर्तता कर्मी निष्कर्मता स्वय प्रगटे कर्माची वेळू जाळी ते स्वधर्माचे कांचनी मेळी पडे नित शुद्धीची इंगळी ते करी होळी कर्म्याची सकामता करिता कर्म स्वधर्म नाशी फळकाम तेव्हा सकाम आणि निष्काम दोहीचे भस्म स्वधर्म करी जेवी तो काष्टांच्या घासणी माझी प्रकटे जोकावणी तो दोही तेही जाळुनी स्वतेजपणी प्रकाशे टीवी माझा वेदवादू स्वकर्मे छेदी कर्मबाधू हे निनोनी जे विषयांधू जडल्या सुबुद्धू फळशो वेदे प्रवृत्ती रोचने कारणे स्वर्गाची नाना फले बोलणे या त्या लागी त्याचे बैसे धरणे तेने नागवणे निज स्वार्था कष्टोनी शेती पेरिले चरणे त्यासी उपडोनी भाजी करणे तो लाभची तेने नाडणे तैसे फळ भोगणे सकारमी ओली जोंधळी करबांडे खाता अत्यंत लागती गोडे त्या लागी शैत जै उपडे ते लाभू की नाडे निज स्वार्था तेशी सकाम कामना उन्मत्ते जे फळी फळाशा लिंगते ते नाडली स्वधर्म लाभाते ऐकतू ते सांगेन शेती पेरावया आणि लेचणे ताचे आदरे करी जो फुटाणे तो शहाणा की मूर्ख म्हणेने ऐसे फळ भोगणे सकामी गोडा विकोनी फलान घेणे दोरी रेवनी ताक मागणे भात सांडुनी वेळन पिणे तैसे फळ भोगणे सकामी ऐसे सकाम अति दुर्बुद्धी जे नाडले स्वधर्म सिद्धी या लागी देव म्हणी कुबुद्धी ते कुबुद्धीची विधी हरी सांगे सकामाची तृष्णा पूर्ण कदा काळी नव्हे जाण काचेच्छा तो सदा दीन कृपन पण या हेतू जळी बक धरोनी ध्यान जेवी काटपत राही मीन तेवी सकामा अनुष्ठान लुद्बोधिनी जान कामासी जावया परपुरुषापासी लावोठवो डावी निजपतीसी तेवी कामधरोनी मानसी स्वधर्म करवासी आचरे जेविका अज्ञान बाळ फुलतेची म्हणे फळ तेवी स्वर्गभोग केवळ मानी अढळ मूर्खत्वे त्याही स्वर्गभोगासी पाहे कर्म वैकल्य होय की नोय हाही संदेह वर्तता हे तेनेही होय तिदीन
सकाम तो सदा दीन, दीनत्वे अतिकृपण, कृपणत्वे श्लोभपण, लोभास्तव ज्ञान महामोहग्रासी, मोहाचे खवळल्या भान, सविवेके ग्रासी ज्ञान, तेव्हा बुद्धी माझी तमोगुण, सबाह्य परिपूर्ण उल्हासे, तमे कोंदाटल्या वृत्ती, धुमांकित होय स्थिती, देवी कांधळ्याच्या सांगती, अंधारे राती आडवी चुके, त्या अंधळ्याची जैसी स्थिती, तैसी सकामाची गती, चुकल्या विवेकाचा संगती, आंधळी वृत्ती अतिमुग्ध, जैसे का अज्ञान बाळ, तैसा मुग्ध होय केवळ, कोण कर्म काय ते फळ, नेने विवळ मुग्धत्वे, माझी कोणे लोकी स्थिती, पुढे कोण आपुली गती, हे काहीच न स्मरे चित्ती, धूम्र वृत्ती देहांतू, वेद तात्पर्याचे चुकणे, तुआ पुसिले मज कारणे, ते वेदाची गुह्यक निरूपणे, तुझ कारणे म्या निरूपिली, परी सोनी वेदाचे विभाग, उद्धवा सुखावला चांग, तेने संतोषे श्रीरंग, संबोखोनी अंग उद्धवासी म्हणे, जो मी हृदया माझी लेवस्ती, परमात्मा निजकट वर्ती, त्या माते सकामनिनती, ही कामासक्ती नाडले, तो मी हृदया माझी असे, हे एकादेशित्व मज नसे, जगदाकारे मीची भासे, जेवी कल्लोळ विलासे सागरू, अलंकार झालेपणे, जेवी असे निखळ सोने, तेवी जगदाकारे म्या श्रीकृष्णे परिपूर्ण, असने पूर्णत्वे, नाम रूप वर्ण विविध, माझे न प्रकाशे जगदुद्धोद, परिणाम रूप जाती भेद, मजसी संबंध सेना, आकाश जळी बुडाले दिसे, परी ते न माखे जळ रसे, तेवी मी जगदाकारे असे, जगदादी दोषे अलिप्त, ऐसा मी विश्वात्मा विश्वंभरू, विश्वमूर्ती विश्वेश्वरू, त्या मज नेनती ज्ञान नरू, जे का शिग्नोदरू पोषक, ज्यासी अंधारे दाटे गाढे, का महाकुहरी जो सापडे, तो काही न देखे पुढे, अवचित्ता पडे महारगती, तेवी अतिमोह ममता भ्रांते, अज्ञान निद्रा सबाह्य व्याप्ते, जवळील्यान देखोनी माते, पडिले महागते तमा माझी, नकळोनी माझ्या वेदार्थाते, केवळ जी का कामासक्ते, ती पावली अधपताते जवलील्या माते नेनुनी, तो मी जवळी कैसा मनसी, तरी सर्वांच्या हृदय देशी, वसतसे अहर्निशी, चैतनेसी चैतविता, त्या माझे वेदार्थ मत, नेनतीची कामसक्त, तेची विखी श्रीकृष्णनाथ, विशदार्थ स्वय सांगे, माझ्या वेदाचा अगम्य भाव, न कळोनी गूढ अभिप्राव, नेने सकामासी उत्साहो, स्वर्गाते पहावो मानिती सत्य, रोचनार्थ स्वर्ग बोले वेद, तो प्रगटार्थ मानुनी शुद्ध, मग स्वर्ग साधने विविध, कामलुब्ध आदरती, देथ यज्ञ हे मिश मात्र जान, स्वय करावया मास भक्षण, विधी करीती पशुहनन, अतिदृप्त्य जान कामार्थी, त्यासी पैगा देहांती, मारिले पशु मारावया येती, हाती घेऊनी गडंग हात काती सूड घेती यमद्वारी,